राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सच्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 9 जुलै या दिवशीचं चिंतन. ज्याला परमार्थ करावयाचा आहे त्याने डोळ्यापुढील दृश्य नाहीसं करायला पाहिजे. माणसाला दृश्याची खेच जबरदस्त असते. त्याचं कारण म्हणजे ज्या इंद्रियामार्फत त्याचा विश्वातल्या विषयांशी संबंध येतो ती इंद्रिय बहिर्मुख आहेत आणि त्यांचा कारभार बाह्य विषयांच्या ओढीनंच चालतो. मन हे सुद्धा इंद्रियच आहे, पण ते दोन्हीकडं वागू शकतं, आत आणि बाहेरही. इंद्रियांच्या मार्फत बाहेर डोकावून ते बाह्य दृश्यातला आनंद पाहू शकतं. तो कधीच कायमस्वरूपी मिळत नाही. मग तसं झालं की मन मग स्मृतींचा आधार घेऊन कल्पनासृष्टी स्वप्नसृष्टी निर्माण करतं आणि त्यात रमतं, परंतु दृश्याचा मोह सोडत नाही. माणसाच्या डोळ्यासमोर जे जे येईल त्याच्या संवेदना मेंदूपर्यंत पोहोचतात. सगळ्याच इंद्रियांच्या मार्फत येणाऱ्या पोहोचतात. ही गोष्ट खरी, पण डोळ्यापुढल्या दृश्यांचं जास्त आकर्षण असतं, कारण त्यांची छायाचित्राप्रमाणे स्मृती मेंदूत साठवली जाते आणि पुनःप्रत्ययाचा आभास का होईना पण माणूस घेऊ शकतो, हे मुख्य कारण असावं असं दिसतं. पण ज्याला परमार्थ करावयाचा आहे त्यानं प्रयत्नपूर्वक हे डोळ्यापुढलं संसाराचं दृश्य नाहीसं करायला हवं. कारण परमात्मा दृश्याच्या पलीकडे आहे. दृश्यात तो तसा नाही असं नाही. हे विश्वच जर त्यानं व्यापलेलं आहे तर त्याच्या अणुरेणूत तो असणारच. परंतु आपल्याला फक्त वरवरचं पाहण्याची क्षमता असल्यानं आपण दृश्य पाहू शकतो, त्याच्यातला परमेश्वर नाही. म्हणून दृश्यरूपी आवरण नाहीसं झाल्याशिवाय परमात्मा नाही. अर्थातच त्याच्यासाठी जी खटपट करावयाची तो परमार्थ तोही होऊ शकणार नाही. दुसरं असं की डोळ्यातून जे दृश्य आत येतं त्याची चित्ताबरोबर एकसमता होते आणि चित्तावर त्याचा ठसा उमटतो. अशा परिस्थितीत परमेश्वराची अनुभूती कशी येईल? परमार्थ हा दृश्याच्या पलीकडे असल्यानं दृश्याचे संस्कार चित्तावर होता कामा नयेत, म्हणून डोळ्यापुढलं दृश्य नाहीसं झालं पाहिजे. परमपूज्य दादा म्हणत असत की ज्याच्या डोळ्यात काही उमटत नाही तो संत. आमच्या डोळ्यात प्रत्येक क्षणाला दृश्यासंदर्भातल्या वासनांची प्रतिक्रिया उमटत असते. ती नाहीशी झाल्याशिवाय परमार्थाकडे मन कसं लागणार? ते लागावं, परमार्थाची ओढ वाटावी, यासाठी साधन करणं जरूर आहे आणि ते गुरुकृपेनं लवकर आणि चांगलं साधतं. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.